मनातून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आपल्याला इथं बोलवण्याचं दोन उद्देश आहेत. तर मी मोस्टली मोठ्या प्लेस लातूरलाच घेतो. आता औसा पण जरा मोठं व्हायला लागलाय हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी खास या ठिकाणी बोलवले. एकूणच तुमच्या आल्यानंतर मोस्टली औसा तुमचं काही काम पडत नाही, आमचं काम लातूरला पडत नाही. लातूरपर्यंत औषध काय करत नाही. आलात तर माझी विनंती आहे, जरा फेरफटका मारा. आजूबाजूला कामं चाललेत, सगळे कसे चाललेत, काय चाललेत, काय बघा आणि काय सुचना तेही सांगा. प्रथम आपल्याला सगळ्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. औषधाचा आमदार म्हणून राज्य शासनाचं, मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, पूर्ण मंत्रिमंडळाचंच मी मनातून आभार मानतो की अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही मिळाली नाही. इतकी मोठी मदत, जवळपास 32,000 कोटीची मदत या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामध्ये 29 जिल्हे होते, 253 तालुके होते. पुन्हा रात्री काय तालुके वाढलेत टंचाई मधून घेतलेले, त्याची ही यादी रात्री उशिरा GR निघाला आहे, तीही आलेली आहे. साधारण राज्यामध्ये 90 लाख हेक्टर जमीन ही बाधित झालेली आहे. यासाठी साधारण 32,000 कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे. आणि बघितलं तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पण परत चालू झाले, त्याचे पण पैसे परत चालू होतील. एनडीएफच्या माध्यमातून मिळणारे 8,500 आणि बाकी आमचे 10,000 रुपये हे टप्प्याटप्प्यानं मिळायला चालू होतील. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला या निमित्तानं चालू होतील. साधारण कोरडवाहू जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500, 8,500 एनडीआरएफचे आणि राज्य शासनाचे 10,000 रुपये असे आपण देतोय. हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27,000 रुपये आपण देतोय. बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपये आपण देणार आहोत. ती जी क्षेत्र मर्यादा होती 2 हेक्टरची, 2 हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे, म्हणून 3 हेक्टर पर्यंत आपण केलेलं आहे. आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत. अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही. इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण 3 जनावरांपर्यंत द्यायचो शासन, पण आता जितकी गेली असेल तितकी. तर काय काय शेतकऱ्याचे 10 जनावर गेलेले आहेत, तर 3ची कॅप काढलेली आहे आणि जितकी जनावरांची लाभ झालेला आहे त्या सगळ्यांना आपण शासन या निमित्तानं पैसे देणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47 पूर्वी 37,500 द्यायचो आपण, आणि तिथे 10,000 वाढले, 47,000 रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे. आणि त्यात मनरेगाचे पैसे जवळपास 3 लाख रुपये ऍड होणार आहेत. 3.5 लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे. त्याचबरोबर पीक विम्यासंदर्भात पीक विम्याच्या कंपनीसोबत शासनाचे प्रतिनिधी, स्वतः कृषी मंत्री आणि कृषी सचिव हे बसून मिनिमम, मॅक्झिमम मिळालं चांगलंच आहे, पण मिनिमम 17,000 ते 18,000 रुपये प्रत्येकी मिळतील अशी शासनानं हमी घेतलेली आहे. तेही तुम्हाला या ठिकाणी आग्रह या निमित्तानं मी करू इच्छितो. त्याचबरोबर विहिरीला नुकसान कधी आपण देत नव्हतो पूर्वी, पण या निमित्तानं शासनानं कुठल्याही ठिकाणी विहीर बसत नाही, एनडीआर मध्ये बसत नाही, एचडीआर मध्ये बसत नाही, तरी पण शासनानं या पडझडीमध्ये अनेक ठिकाणी विहीर वाहून गेल्यात किंवा विहीर मध्ये गाळ साचलाय, विहीर पडल्यात, तर त्यांनाही 30,000 रुपये शासन या निमित्तानं मदत करणार आहे. त्याचबरोबर एकूणच टंचाई, माननीय मुख्यमंत्री महोदय उजनीला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की टंचाई समजून, म्हणजे जसं जनतेची मागणी काय होती, ओला दुष्काळ. ओला दुष्काळ हा शब्द काय शासनाच्या डिक्शनरीमध्ये नाहीये, परंतु टंचाई आणि टंचाईच लागू केली आहे. त्यामुळे टंचाईच्या काळामध्ये जशी फी माफी असते, परीक्षा फीस माफी, औषधा मसुली कर माफी, कर्ज पुनर्गठित करणे, या सगळ्या बाबी या निमित्ताने इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याचबरोबर मनुष्यहानी झाली तर 4 लाख रुपये आपण देतो शासनाच्या माध्यमातून. दुभतं जनावर गेला असेल 37,500 देतो. ओरगाम करणारे जनावर म्हणजे बैल, रेडा, त्यासाठी 32,000 रुपये आपण देतो. वासरू गेले तर 20,000 रुपये देतो. शेळी मेंढी दगावी तर 4,000 रुपये देतो. कोंबडी गेली तर 100 रुपये देतो. हे सगळं देत असताना 3ची मर्यादा मात्र आता जेवढे गेले तेवढे केलेली आहे. आता काही ठिकाणी घर पाण्यामध्ये होती, त्याला शासन 10,000 रुपये देत आहे.
काय भिंत पडली असेल, खचली असेल, तर त्याला 4,000 रुपये देत आहे. ते ऑलरेडी जे नियम आहेत त्या नियमामध्ये कसलीही बदल या निमित्तानं केलेली नाही. एक ऍडिशन केलेलं आहे, काही ठिकाणी दुकानं उद्ध्वस्त झालेली आहेत. किराणा दुकान असेल किंवा गावातलं मार्केट असेल, पाऊस पूर आल्यामुळं असं पुराचं पाणी आलं, उजले आमच्या पुराचं पाणी डायरेक्ट गावाला आलं असं बऱ्याच ठिकाणी झालं. होळी झालेलं आहे, शिवणी घुसलेली त्या भागात झालेलं आहे. त्यानिमित्तानं आणखीन आवराच्या भागामध्ये काय झालेलं आहे, आमच्या पूर्ण तेरणा, मांजरा काठ आणि तावरचा काठ ह्या गावात पाणी आल्यामुळे काही दुकानाचं नुकसान झालेलं आहे. तर त्या दुकानदाराला 50,000 रुपये आपण शासनाच्या माध्यमातून द्यायची घोषणा या निमित्तानं झालेली आहे. त्याचबरोबर मोठी साधारण 10,000 कोटी रुपये तरतूद FDR प्रोग्रामसाठी केलेली आहे. जे प्रोग्राम आपले जातात त्यानिमित्तानं इतकी मोठी तरतूद यावेळेस पहिल्यांदा झालेली आहे. आणि विशेषतः लातूर, उदगीर आणि निलंगा या भागामध्ये मोठी पुलं वाहून गेलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत. त्यानंतर आमच्या तिन्ही तालुक्याचा प्रोग्राम या निमित्तानं सबमिट झालेला आहे आणि ते मला खात्री शासनाकडून की 100% या निमित्तानं ही होणार आहे. त्याचबरोबर काही मंडळामध्ये जसं मी आता सांगितलं की सर्वे झाले 31 ऑक्टोबर पर्यंतचे, त्यांना पैसे पडायला सुरू झाले, पण त्यांना पण पैसे जरी घेतले आपण 10,000 वाढवून देणार आहे, कारण 8,500 पडले नियमानं. पण आता जी घोषणा केली 10,000ची एक्स्ट्रा राज्य शासनाची, ती 10,000 रुपये पण त्यांना पण आपण देणार आहोत. 31 ऑगस्ट सर्वे झालेत, त्यांनीही काय हवालदिल व्हायचं कारण नाहीये, त्यांनाही याच्यामध्ये आपण घेतलेला हे विशेष या निमित्तानं आहे. त्याचबरोबर KYC जी अट होती ती अट आपण आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि ॲग्रीटेकच्या माध्यमातून डेटा गोळा करण्याचं शासन काम करत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शासनाने जेवढी मदत देत आहे तेवढी मदत मी स्वतः आमच्या NGO मार्फत घोषणा केलेली आहे आणि त्याचंही सध्या कामकाज चालू आहे, आकडेवारी घेणं चाललेलं आहे. त्यानिमित्तानं माझ्या मतदारसंघातील आता काही मतदारसंघ जरी नसला तरी तालुक्याची लोक माझ्याकडे सकाळी येऊन गेली आम्हाला घ्या म्हणून, तर त्यांनाही घ्यायचा विचार चाललेला आहे. जसं ते भागासगळ्यात उजनी एक गाव, त्या बाजूची गाव आहेत आपले 2-3 गाव आहेत फक्त, मी सगळ्यांना नाही टाका वगैरे, तर ती सकाळी सकाळी लोक येऊन गेली माझ्याकडे, साहेब आम्ही काय केलंय तालुक्यातले जाऊ सर्कल घ्यावं लागेल. तसं प्रेशर माझ्याकडे यायला लागलेला आहे की साहेब आम्ही तालुक्यातले जाऊ, शेवटी आम्ही मतदारसंघात नसले तरी तालुका आमचा आहे म्हणून हे 2-3 दिवसात फोन अधिकाऱ्याकडे पण बरेच लोक प्रेशर करत आहेत. मतदारसंघ घेऊन चालणार नाही तर तालुका घ्या अशी मागणी त्या जनतेकडून, त्या सरपंचाकडून वगैरे यायला लागले. तोही सकारात्मक विचार या निमित्तानं आपण करतोय, म्हणजे त्यामध्ये आणखी माझी वाढ होईल. जे काही मी घोषणा केलेली आहे त्या घोषणेमध्ये थोडीफार आणखीन जे काय वाढेल ते वाढेल असे एकंदर मानसिकता आपण आज सकाळी तयार केलेली आहे. शेवटी टाळता येणार नाही अशी परिस्थिती नाही, मी ते घेऊ शकत नाही. मतदारसंघ म्हणलेला आहे मी, मतदारसंघाच्या बाजूला आहे. सॉरी, एक मी मागून होता ना माझ्या नंतर पुन्हा बोलू आपण. तर खरं म्हणजे मी साधारण 48-47 गावाला जाऊन आलो. प्रत्येक गावकऱ्याची इच्छा होती मी यावं म्हणून, पण प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. 182 गावं जवळपास आहेत, गावात आंबावाड्या वस्त्या. त्यामुळे मी इथला सगळा आढावा घेऊन कॅबिनेटच्या अगोदर मला जाऊन भेटायचं होतं मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना आणि यांना, म्हणून त्यांना भेटून मी ते आग्रह केला की 2 हेक्टरची मर्यादा सोडून 3 हेक्टरपर्यंत जावं आणि जनावरांना जी कॅप लावलेली आहे 3 जनावरांची ती काढावी आणि भूधारक आणि भूधारक हा भेद काढावा. यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो, कृषी मंत्र्यांनाही भेटलो आणि आपल्या पालकमंत्र्यांना भेटलो. मी ती पोस्ट पण त्यावेळेस केलेली आहे आणि मला आनंद आहे की माझी मागण्या सगळ्या शासनानं मान्य केल्या. त्याबद्दल पुन्हा एकदा मी शासनाचे या निमित्तानं आभार मानणार आहे. मी जी घोषणा केली होती वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये त्याचा कार्यक्रम येत्या 15 तारखेला हरिभक्तपरायण घेणं महाराज आवश्यकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक आणि समाजसेवी बीबी ठोंबरे साहेब यांच्या हस्ते या पूर्ण चेकचं वाटप त्या दिवशी होणार आहे. त्याचबरोबर दिवाळीचं किट पण आपण या सगळ्या पीडितांना आपण या निमित्तानं देणार आहोत, जेणेकरून काही ना काही आपल्याकडून जावं अशी एक या निमित्तानं आपला एक साधारण विचार आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. बाकी तुम्हाला आता फ्लोअर ओपन आहे. थँक्यू.